ओवी, काय झालं? असं चेहरा पाडून का बसली आहे? आपण हरलो. मला पण वाईट वाटतंय, पण पटनात चांगली खेळली ना आज. कसं? आपण टेबलच्या वरती, ते खालती. हो, पण अयानचे 20 रेड पॉईंट होते आज. हो, कारण मग ते पटना चांगले खेळले आणि आपण खराब खेळलो. आपल्याकडे कॉन्फिडन्स नव्हता. कारण काय चुकलं आपलं? चुकलं की पहिल्या 10 मिनिटमध्ये 2 ऑल आऊट झाले आपले. आय नो असं होतं. मग मला काय वाटतं माहिती आहे की बघ, आपली केव्हा एका पॉईंटला तर आपली ऑलमोस्ट 25 पॉईंटची मला वाटतं हे होती ना, डिफरन्स होता. मी तर उठूनच आलेले, मला बघवतच नव्हतं. पण आय थिंक सेकंड हाफमध्ये चेंज केली ना आपण टीम सगळी, तर ती लवकर करायला हवी होती, तर प्रॉबब्ली आपण जिंकलो असं. तुला नाही वाटत असं? पण कोच सरांना पण थोडा टाईम लागतो ना थिंक करायला. ते पण कसे फुल असे मास्टर माइंड नाही आहे, एवढं पटकन त्यांना स्ट्रॅटजी हे करायला, थिंक करायला. पण आता जाऊ दे, आता नेक्स्ट मॅच आपण होपफुली जिंकू. आय नो. आता मला वाटतं ते बसतील सगळे आणि ते पूर्ण पोस्टमॉर्टम करतील ह्या मॅचमध्ये काय मिस्टेक्स झाल्या. सो लेट्स प्ले. तुला माहिती आहे ब्लेसिंग इन डिस्गाईज काय आहे या गेममधला आजच्या? काय? की सचिन थोडासा खेळला पण बऱ्यापैकी चांगला खेळला. तुला नाही वाटत? हो, वाटतं ना. आय जस्ट होप. आणि मला ना आज मी कुणाला मिस केलं सांगू? मला असं कुठेतरी वाटत होतं की मोहित असायला हवा होता. मे बी तो असा हुकमाचा एक्का म्हणून मॅटवर गेला असता आणि त्याने टच पॉईंट आणले असते. पण काहीही म्हण, आपण हरलो, पण अयान वॉज माइंड ब्लोईंग. डोंट यू थिंक सो? हो ना. म्हणजे ते गेल्या 3 मॅचमध्ये पटनाच्या जो हरवलेला अयान होता, तो आज सिरियसली गेल्या सीझनची आठवण झाली ना अयानची बघून. पण पटना जिंकले कारण त्यांच्याकडे कॉन्फिडन्स होता, पुन्हा कॉन्फिडन्स होता, पण तो स्टार्टिंगपासून गेला ना. मग आपल्याकडे ओव्हर कॉन्फिडन्स होता का गं? नाही, कॉन्फिडन्स. ठीक आहे, लेट्स होप. पुणेरी पलटनला काय सांगायचं आहे तुला की नेक्स्ट मॅच जिंका ना? नेक्स्ट मॅच कॉन्फिडन्स सोबत जिंका. व्हेरी गुड.